मित्रांनो, शेळ्यांसाठी सगळ्यात बेस्ट आवडीचं आणि सगळ्यात भारी चारा जर म्हणलं हिरव्यामध्ये तर मेथी घास आहे. आणि बघा मेथी घास आपला आपण 1 किलो टाकला होता, पण आपल्या विहिरीला पाणी नाही आहे, पाणी कमी आहे. पण तरी पण आमचे मित्र फखरुद्दीन यांनी आतापर्यंत धकवलं. आता आम्ही काल छड्या जमा करून टाकल्या. आता वातावरण पण पावसाचं चेंज झालेलं आहे. आता काही विषय नाही आहे, समजा आता काही घास जात नाही आपला. शेळ्या एक नंबर आवडीनं खातात आणि खरंच सगळ्यात जास्त ह्या घासामुळं शेळ्याला जे काही घटक लागतात ते याच्यापासून भेटतात. याच्यामध्ये सगळे घटक आहे. त्याच्यानंतर हे आपण इकडं मार्वेल लावलेलं आहे, मार्वेल गवत आहे. आणि आता आपण हे इथं 2-3 प्रकारचं गवत शेळ्यांसाठी लावणार आहे. त्याच्यामध्ये एक तर अलीकडून सुपर नेपियर लावायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुती लावायची आहे, दशरथ घास लावायचा आहे आणि जमलंच तर सुबाबूळ पण लावायची आहे. असे 5-6 प्रकारचे सारे आपण शेळ्यांसाठी लावणार आहे. कारण आता आपला स्टॉक वाढणार आहे, शेळ्या वाढणार आहेत. जवळपास आपल्याला दिपावळीपर्यंत कमीत कमी आपल्या 10 शेळ्या तरी मोठाले झाल्या पाहिजे. आता सध्या आपल्याकडं 6 शेळ्या आहेत आणि परत 2-4 शेळ्या घेणार आहे आपण पाऊस पडल्याच्या नंतर. काय होतं, एक तर 5-6 शेळ्यावरती आपलं जेवढं समजा आपल्याला इन्कम भेटायचं तेवढं भेटत नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, थोडं दमादमानं याच्यामध्ये वाढ करायची आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये आपलं रोजगारी भाग शेळीपालनामधून निघला पाहिजे. अशा हिशोबानं आपल्याला शेळीपालन करायचं आहे. आणि त्याच्यामुळं आपण नियोजन करणार आहोत. आपल्याला फक्त 1 एकर शेती आहे मित्रांनो. ही 1 एकर शेती आहे, त्याच्यामध्येच आपण तिकडं शेड कंपाऊंड केलेलं आहे शेळ्यांसाठी. आणि याच्यामध्ये आपलं डायरेक्ट अर्धा एकर चारा करणार आहोत आणि अर्धा एकर बाकी काही कापूस वगैरे लावणार आहे. याच्यामध्ये काय होतं, शेळ्या आपल्याला बंदिस्त करायचे म्हणलं तर चाऱ्याचं नियोजन आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. आता कोणकोणता चारा लावायचा ते पण मी सांगितलं तुम्हाला, कारण की हे जे चारं आवश्यक आहे ते चारे आपण लावणार आहेत. त्याच्यामध्ये दशरथ घास खूप आवडीचं आहे, मेथी घास तर आहेच. त्याच्यानंतर हे मार्वेल गवत बघताय तुम्ही, हे मार्वेल गवत म्हणजे याची काडीसुद्धा शेळ्या ठेवत नाही, खूप आवडीनं खात आहेत. त्याच्यानंतर तुती ही पिल्लांसाठी खूप चांगली आहे. आणि सुबाबूळ पण चांगली आहे, पण सुबाबुळाचं आपण थोडं कमी प्रमाणामध्ये सुबाबूळ लावणार आहे जमलंच तर. त्याचं म्हणजे एवढं डिक्लेअर नाही, तुम्हाला त्याची व्हिडिओ पण येतील काय काय लागवड करणार आहे पण. आणि कोणकोणती पिकं म्हणजे चारा पिकं आपण घेणार आहोत ते लागवडीच्या टायमाला तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करणार आहे आपण. तर मित्रांनो, आपलं शेळीपालन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बांधाना झाडं लावू शकता, किंवा तुमचं एक पडीक जमीन असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही कमी पाण्यामध्ये येणारे सुबाबूळ, शेवरी, त्याच्यानंतर दशरथ घास पण कमी पाण्यामध्ये येणार आहे. जास्त पाणी म्हणलं तर फक्त मेथी घासायला लागतं आहे. ह्या मार्वेल गवताला पण पाणी कमी लागतं आहे. 8 दिवसाला 15 दिवसाला जरी दिलं तर मार्वेल गवत तुमचं जळत नाही, काहीच होत नाही त्याला. सुबाबळीला तुम्ही महिन्यातून 1 वेळेस जरी पाणी दिलं तरी सुबाबूळ फक्त सुरुवातीला पाणी थोडं लागतं आहे आणि तुतीला पण पाणी कमी प्रमाणात लागतं. तर आपल्याकडं पाण्याचा सोर्स कमी असल्यामुळं आपण काय करणार आहोत की कमी पाण्यामध्ये येणारे चारा पिकं घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये दशरथ घास आपण पहिल्यांदा लागवड केलेली आहे या शेतामध्ये आणि त्याचा बऱ्यापैकी शेळ्या त्याला खात आहेत. पण नुसतं दशरथ घास असून जमत नाही, त्याला 5-6 प्रकारचा हिरवा चारा त्याच्यासोबत पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे कडबा आहे, हरभऱ्याचा भुसकट आहे, तुरीचं भुसकट आहे. हे पण थोडं झडग्या पाण्याचं लागतं आहे. पाऊस सुरू असल्याच्या नंतर आपल्या शेळ्यांना कडबा, भुसकट बांधून असल्याच्या नंतर लागतं. हिरवा चारा आपण झडग्यामध्ये काढू शकत नाही,
कारण कसं असतं त्याच्यावरती पाणी असतं आणि पाणी असल्याच्यानंतर शेळ्यांना जर खाऊ घातलं त्याच्यापासून शेळ्यांना सर्दी होते, जुलाब होते, असे बरेच प्रकारचं समजा ताप येतो. झडग्यामध्ये फक्त जास्तीत जास्त जर म्हणलं तर 80 ते 90% आपण सुका चारा द्यायला पाहिजे. सुक्या चारा दिल्याच्यानंतर शेळ्या पाणी पितात आणि त्यांना याच्यापासून आर्द्रता भेटते, म्हणजे गरमी भेटते सुक्या चाऱ्यापासून. हिरवा चारा हा आपण जास्त प्रमाणात न देता थोड्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये द्यायला पाहिजे. कारण की आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळं पुढचं नियोजन आता आपण 1-2-4 दिवसामध्ये याचं बियाणं खरेदी करणार आहोत. दसऱ्यात घास हे जमलंच तर आपण दसऱ्यात घास 5 गुंठे करणार आहोत आणि बाकीचं थोडं थोडं करणं, सुपर निपिरी 1-2 गुंठे करू आणि सुबाबळ काय नाही, 1 सरी लावून देऊ, 1-2 सऱ्या लावायच्या आणि तुतीच्या 1-2 सऱ्या लावायच्या. थोडं थोडं लावायचं आहे, ते जास्त नाही लावायचं आपल्याला. कारण जसं जसं आपल्या शेळ्या वाढतील तसं तसं आपल्याला याच्यामध्ये नियोजन करायचं आहे. आता आपल्याला लहान मोठे आपल्याकडे 19 आहेत, त्याच्यामध्ये बारीक पिल्ल करडं आलेत, 6-7 करडं बारीक आहेत आणि बाकीचे शेळ्या आहेत, काही बोकडं आहेत, असे सगळे मिळून 19 मेंबर आपल्याकडे आहे सध्या. शेळी पालनामध्ये प्रॉफिट भरपूर आहे आणि मूळ म्हणजे आपल्याकडे 1 एकर शेती आहे आणि 1 एकर शेतीमध्ये आपण दुसरा कुठलंही पीक घेतलं तरी पण आपण त्याच्यामध्ये एवढं इन्कम काढू शकत नाही. आज जर 10 शेळ्या जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही 100% त्याच्यामधून वर्षामध्ये लाखाच्या पुढे इन्कम घेऊ शकता, कमीत कमी सांगतोय मी तुम्हाला. कारण की आता बोकडाच्या मटणाला भाव झालेत 800 रुपये किलो बोकडाचं मटण आहे आणि याला मागणी भरपूर आहे. असं नाही की बोकडाला मागणी कमी आहे म्हणून. आज प्रत्येक गावोगावी व्यापारी फिरतात, त्यांना बोकड लवकरात लवकर भेटत नाही. त्याच्यामुळं हा व्यवसाय शेतीपूरक, शेती करून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ज्यांच्याकडे शेती कमी आहे, 1-2 एकर आहे, त्यांच्यासाठी खूप फायद्याचा व्यवसाय आहे. तर माझ्याकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळं आपण जोपर्यंत पाणी होत नाही आपल्याकडे तोपर्यंत आपण थोड्या चाऱ्यामध्ये यांचं भागवणार आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याकडं पाण्याचं प्रमाण होईल, पाणी समजा पाण्याचं काहीतरी सोर्स करणार आपण पुढं चालून, तर त्यावेळेस आपल्याकडं पूर्ण 1 एकर शेती ही पूर्ण शेळ्यांच्या चाऱ्यासाठी असणार आहे. आपल्याला दुसरं काही नाही, आपलं फक्त शेळी पालन करणार आहोत आपण. कारण की 1 एकरमध्ये कुठलं जर पीक केलं तरी पण 50,000च्या वरती इन्कम होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये खर्च भरपूर आहे. आज जर विचार करायला गेलं खताची बॅग आहे 2200 ते 2300 रुपयापर्यंत गेलेली आहे आणि मालाचा भाव कमी कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला पुरेपूर करायचं म्हणलं तर आपण शेळी पालनच 100% मुख्य व्यवसाय म्हणून काही दिवसांनी करणार आहोत. तर चला मित्रांनो, आता नियोजन करतो. आता पिल्लांना हे आपण मेथी घास काढलेला आहे, बारीक पिल्ला आहे आपल्याकडे 5-6, त्यांच्यासाठी हा मेथी घास घेऊन चाललेला आहे. तर चला, आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर बघत असाल सागर डुकरे ऑफिशियल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रोफाईलवर बघत असाल फेसबुक प्रोफाईलवर तर आपल्या फेसबुक पेजला नक्कीच फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशी थोडक्यात जी आपल्याला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत मी तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.